नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में विकास कार्य का शुभारंभ। प्रभाग क्रमांक 14 में चेक टाइल्स बिछाने की शुरुआत। अंबरनाथ नगर पालिका के प्रभाग क्रमांक 14 में विकास कार्य का शुभारंभ किया गया। न्यू भेंडीपाड़ा क्षेत्र में गुरुदत्त किराना स्टोर से लेकर गुरुपाद के घर तक चेक टाइल्स बिछाने के कार्य की औपचारिक शुरुआत की गई। इस कार्य का उद्देश्य क्षेत्र में बुनियादी ढांचे को मजबूत करना और नागरिकों को बेहतर आवागमन सुविधा उपलब्ध कराना है। यह शुभारंभ रविवार को सुबह किया गया। इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप में राजेंद्र शिवलिंग वालीकर उपस्थित थे, जिनके हस्ते से नारियल तोड़कर टिकाऊ मारा गया। साथ ही शिवसेना गुट और वालीकर गुट के सभी पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी और दोनों नगर सेवक उपस्थित रहे, जिनमें राजेंद्र शिवलिंग वालीकर, नगर सेविका अल्पना योगेश गोरी और नगर सेवक संदीप भराड़े के हाथों भूमि पूजन कर कार्य की शुरुआत की गई। नगर सेविका अल्पना योगेश गोरी ने इस अवसर पर कहा कि चुनाव के दौरान जनता से जो वादे किए गए थे, उन्हें पूरा करने की दिशा में यह कार्य एक महत्वपूर्ण कदम है। उन्होंने बताया कि क्षेत्र में विकास कार्यों को गति देने के लिए लगातार प्रयास किए जा रहे हैं और जनता के विश्वास को बनाए रखना उनकी प्राथमिकता है। नगर सेवक संदीप भराड़े ने कहा कि लंबे समय से क्षेत्र में विकास कार्यों की कमी थी, जिसे अब तेजी से पूरा किया जा रहा है। उन्होंने कहा कि शिवसेना जनता से किए गए वादों को धरातल पर उतारने के लिए प्रतिबद्ध है। वहीं राजेंद्र वालीकर ने कहा कि पहले इस क्षेत्र में विकास की रफ्तार धीमी थी, लेकिन अब समन्वय और सहयोग के साथ कार्यों को आगे बढ़ाया जा रहा है। उन्होंने भरोसा जताया कि सभी लंबित विकास कार्य जल्द पूरे किए जाएंगे। इस दौरान शिवसेना शहर प्रमुख अरविंद वालीकर के नेतृत्व में राजेंद्र वालीकर, नगर सेवक एडवोकेट संदीप भराड़े और नगर सेविका अल्पना गोरे सहित कई पदाधिकारी उपस्थित रहे। स्थानीय नागरिकों ने इस विकास कार्य का स्वागत करते हुए उम्मीद जताई कि इससे क्षेत्र की सड़क व्यवस्था और सुविधा में सुधार होगा। आमची अल्पना आणि संदीप भराडे हे धडाडीचे जुने कार्यकर्ते आहेत। शिवसेना असल्यापासून आतापर्यंत कुठेही ते न डगमगता आज त्यांना इथं तिकीट भेटलं, शिवसेनेमधून निवडून आले। हा जो गड होता इतर पक्षाचा होता, मागे अपक्ष आले, त्यानंतर पहिले काँग्रेसचे आले, राष्ट्रवादीचे आले, परंतु ह्या परिसरामध्ये कुठेही विकास झाला नव्हता। परंतु आज आमची कालच युती झाली आणि पहिल्यांदाच मला वाटतं पहिलं भूमिपूजन होतंय। तर शिवसेना, बीजेपी आणि आमचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून ह्या चांगल्या कार्यासाठी जी मदत लागेल ती आम्ही आमच्या शिवसैनिक म्हणून आज तुम्ही उद्घाटन बघितलं असेल तर पहिलंच उद्घाटन मला वाटतं आम्ही ह्या वार्डामध्ये करतोय। आणि पायवाटाचं काम तुम्ही बघत असाल, इथली परिस्थिती बघत असाल, काही सगळ्याच गल्ल्या म्हणजे मला वाटतं कोविडमध्ये 8-10 वर्ष कामं थांबली होती आणि आता सुरुवात झालेली आहे कामाची। तर ह्या कामाच्या माध्यमातून मी संपूर्ण वार्डामध्ये जे जे कामं रखडलेली आहेत ती लवकरच मार्गी लागतील, तर एवढीच मी सदिच्छा सांगतो। 15 ते 20 वर्षापासून सदर आपल्या घाडगेनगर भेंडीपाडा परिसरामध्ये यापूर्वी जे अपक्ष नगरसेवक होते त्यांच्या माध्यमातून येथे खूप कामं रखडलेली होती, कुठल्याच पद्धतीची कामं झालेली नव्हती। परंतु आज या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 14 यामध्ये शिवसेनेने इतिहास असा रचला का 40 वर्ष 35 वर्ष इथे सत्ता नसताना पहिल्यांदा माझी छोटी बहीण असेल अल्पनाताई आणि मी आम्ही पहिल्यांदा इथे शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आलेलो आहेत। कारण जनतेला माहिती आहे का शिवसेना ह्या एकच असा पक्ष आहे जो सगळ्यांचे कामं करणारा आहे, कामास येणारा पक्ष आहे। त्याचप्रमाणे आमचे शहर प्रमुख आदरणीय अरविंदजी वाळेकर असतील, आमचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रजी वाळेकर असतील, आमच्या नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर असतील माजी, तर यांच्या दृष्टिकोनातून आणि यांच्या मार्गदर्शनातून नेहमी आम्ही एक गोष्ट शिकलेलो आहे की लोकांची जेवढी आपण कामं करू तेवढीच लोक आपल्याला जास्तीत जास्त मतसंख्येने पुढे नेणार आणि तोच दृष्टिकोन ठेवून आज येथे आपण त्या कामाचा प्रारंभ केलेला आहे। गेले कित्येक वर्ष इथे कामं नव्हती आणि येथे तुम्ही जर बघितलं असाल तर लोकांच्या नागरिकांच्या चेहऱ्यावरती एक हसू फुललेलं आहे। कारण निश्चितच आम्ही इलेक्शन लढवत असताना जे वायदे केले होते, जे आम्ही इथे विश्वास दिला होता जनतेला, तो विश्वास सहारतासाठी आम्ही आज हा छोटेखानी आमचा जो भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे तो केलेला आहे आणि अशीच जनता आमच्या पाठीशी राहील आणि आम्ही अशीच जनतेची कामं करत राहू अशी आम्ही येथे सदिच्छा व्यक्त करतोय। आज प्रभाग क्रमांक 14
जी मी नगरसेविका सौ अल्पना योगेश गोरे आणि माझ्यासोबत जे नगरसेवक संदीप वसंत भराडे, आम्ही दोघंही या प्रभागामध्ये जेव्हा इलेक्शन चालू होत्या तेव्हा आम्ही विविध कामांसाठी लोकांना आश्वासनं दिलेली होती. तर त्या आश्वासनापूर्तीसाठी आज सर्व 3 ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे. ते आमचे राजेंद्र वाळेकर यांच्या हस्ते करण्यात आला आणि या सर्वांसाठी आम्हाला प्रेरणा मिळाली ते आमचे आदरणीय शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनातून आमच्या माजी उपनगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे. कालच शिवसेना आणि भाजपची युती झाली, त्या माध्यमातून आम्ही एकत्र काम करणार आहोत आणि जे मी आश्वासनं दिली ती की आम्ही प्रभागात फिरत असताना लोकांना आमच्यावर पूर्ण विश्वास होता म्हणून त्यांनी आम्हाला निवडून दिलं आणि तीच आश्वासनं आज पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही दोघांनीही घेतली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आज भूमिपूजनाचा कार्यक्रम 3 ठिकाणी केला. एक आपण बघत असाल की चेकर स्टाईल बसवण्याचा कार्यक्रम भेंडीपाडा इथे, दुसरा बालाजी सायकल मार्ट इथे, जो कल्याण बदलापूर मुख्य रस्त्याला लागून जो नाला होता तो खूप दिवसापासून तो नाल्याचा प्रश्न प्रलंबित होता आणि याच्या आधीही अपक्षांची सत्ता होती या विभागामध्ये, पण आता शिवसेनेची सत्ता आलेली आहे. तर खूप जी कामं रखडली आहेत आधी, तर ते कामं आम्ही एकत्र करणार आहोत आणि त्या कामांना नागरिकांच्या साथीने आम्ही ती कामं करणार आहोत. आणि तिसरं म्हणजे इथे भोसले यांच्या घरापासून ते घाडगेनगरमध्ये भोसले यांच्या घरापासून ते परीट यांच्या घरापर्यंत पूर्ण नाले दुरुस्ती करणे, चेकर स्टाईल बसवणे, ह्या 3 कामांचा शुभारंभ झालेला आहे. आणि लोकांना आम्ही जी आश्वासनं दिली ती त्याची वचनपूर्ती कुठेतरी आम्ही करतोय या माध्यमातून, एवढंच बोलेल. आणि लोकांनी जो माझ्यावर आणि माझे सहकारी नगरसेवक वसंत भराडे यांच्यावर विश्वास दाखवला, तो विश्वास असाच आम्ही कायम ठेवणार आहे आणि लोकांची चांगल्यात चांगली कामं करून देणार आहोत, एवढंच बोलेल. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचें.